श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्र मधील श्लोक आणि श्लोकांचे अर्थ. श्लोक नंबर 44. अमृतांशुद्भो भानुष्यशविन्दुः सुरेश्वरः औषधं जगतस्सेतुः सत्यधर्मपराक्रमः. या श्लोकाचा अर्थ पाहूया. श्री विष्णूंच्या सहस्रनामांपैकी हे 283 नंबरचं नाव अमृतांशुत भव. चंद्र आपल्या प्रसादयुक्त किरणांनी सर्व वनस्पती व फळांना आवश्यक असा रसस्वाद पुरवितो, म्हणजे पोषण करतो. म्हणून त्याला संस्कृतमध्ये अमृतांशु म्हटले जाते. अमृत मंथनाचे वेळी क्षीरसागरातून सर्वप्रथम चंद्र उद्भवला असे पुराणात वर्णन केले आहे. भगवान विष्णू क्षीरसागरात निरंतर आपल्या शेषशय्येवर पोहडले आहेत. त्यामुळे त्यांनाच प्रत्यक्ष चंद्राचे म्हणजे अमृतांशूचे उगमस्थान म्हटले आहे. मानवाचे दृष्टीने चंद्र ही मनाची मती म्हणजे देवता आहे असे मानले जाते. जेव्हा आपल्या मनात सत म्हणजे सूर व असत म्हणजे असुर यांचे द्वंद्व किंवा मंथन सुरू होते, तेव्हा त्याच्यामधून विवेक बुद्धिरूपी चंद्रमा उदित पावतो. सूर्य ही शक्तीची देवता आहे, तर चंद्र ही क्षेत्राची म्हणजे प्रकृतीची देवता आहे व ज्या उगमापासून ह्या क्षेत्राची झाली आहे तो अमृतांशुत भव म्हणजेच श्री विष्णू होय. 284 नंबर भानु म्हणजे स्वयंप्रकाशित. जो सूर्यरूपाने सूर्यमालेच्या मध्यवर्ती राहून सर्व जगतावर आपल्या प्रकाशाच्या साह्याने कृपा करतो तो श्री विष्णू म्हणजे भानु होय. 285 नंबर शशबिंदू. चंद्रावरील कलंक. साध्या नजरेने पाहिले असताही तो चंद्रावर शशाच्या सावलीप्रमाणे दिसतो. हा कलंकही चंद्राच्या सौंदर्याला शोभून दिसतो म्हणजे सौंदर्य बिंदू. असा सौंदर्य बिंदू धारण करणाऱ्या चंद्राच्या स्वरूपात स्वतः भगवान विष्णूच सर्व जगाचे सोमरूपाने पोषण करीत आहेत. 286 नंबर सुरेश्वर. सुर म्हणजे देव, सुरेश्वर म्हणजे देवांचाही देव. सु म्हणजे संपत्ती, र म्हणजे देणारा, अशी ही सूर ह्या शब्दाची फोड होते. अर्थात सूर म्हणजे उदारदाता व त्याचा ईश्वर. जो सर्व दानी व्यक्तींच्या दयार्दतेला प्रेरणा देतो व त्यांचे दातृत्व परिपूर्ण करतो तो सुरेश्वर म्हणजे भगवान श्री विष्णू. 287 नंबर औषधम म्हणजे औषधी. संसारातील सर्व तापदायक व्याधी दुःखावरील त्वरित दुःखहारक अशी दिव्य औषधी श्री नारायणच आहेत. प्रत्यक्ष शारीरिक व्याधींच्या पूर्ण निराकरणाचे औषध या दृष्टीनेही ही संज्ञा चुकीची ठरत नाही. शारीरिक व्याधी ही मनाच्या विसंगतीतून उत्पन्न होतात व जेव्हा मनुष्यांचा अहंभाव पूर्ण शरणागत होतो तेव्हा भक्तांच्या शारीरिक दुःखाचेही श्री नारायण खरोखरीच प्रत्यक्ष औषधी होऊन हरण करतो. 288 नंबर जगत सेतू. सेतू म्हणजे पूल किंवा बंध. पाण्यातील लांबच्या बेटाला मुख्य भूभागाशी जोडण्याकरता घातलेल्या बंधाला सेतू म्हणतात. प्रभू रामचंद्रांनी असा सेतू बांधला व ते लंकेला गेले. जगत सेतू ही संज्ञा असे दर्शविते की परमेश्वर स्वतःच असा एक बंध आहेत ज्याच्यावरून साधकाला आपली अहंकेंद्रित अपूर्णता पार करून अत्यंत आनंदपूर्ण अनंताच्या प्रदेशात जाता येते. 289 नंबर सत्य धर्म पराक्रमः म्हणजे जो सत्य व धर्म यांचे करता पराक्रम स्वरूप सामर्थ्य स्वरूप झाला आहे असा, किंवा जो स्वतःच साक्षात सत्य धर्म व पराक्रम आहे असा. थोडक्यात परमेश्वर स्वतःच सत्य व धर्म म्हणजे पवित्रता यांच्या स्थापनेकरता असत्य व अधर्माशी झुंज घेतो व ते नष्ट करतो. थोडक्यात चंद्र ज्याच्यापासून उत्पन्न झाला तो प्रकाशमान,
चंद्राप्रमाणे प्राणीमात्रांचे पोषण करणारा, देवाधिदेव, संसार रोगावरचे औषध, भवसागर पार करण्याकरता सेतुरूप धर्म आणि गुण व पराक्रम ज्याचा सत्य आहे तो, असा या श्लोकाचा अर्थ होतो. श्लोक नंबर 45. भूत भव्य भवन्नाथ पवन पावनो नलः कामः कामकृत् कान्तः काम कामप्रद प्रभुः. या श्लोकाचा अर्थ पाहूया. 290 नंबर. भूतभव्य भवन्नाथ, जो भूतकाळ, वर्तमान काळ व भविष्यकाळ या तीनही काळांचा स्वामी आहे असा, ज्याच्याच केवळ उपस्थितीमध्ये काळाची संकल्पना शक्य आहे, तो एकमेव काळाचा स्वामी आहे. तो विचारांच्या मधील अंतराय त्यालाच काळ असे म्हटले आहे. या विचारांच्या उत्पत्ती व लयाचा जो अलिप्त साक्षी आहे तोच काळाचा स्वामी आहे. वस्तुतः तीनही काळात ज्यांचे अस्तित्व आहे त्या सर्वांचा तोच स्वामी आहे. म्हणून काळाने नियंत्रित झालेले सर्व प्राणी मात्र त्यालाच सुखशांती व संरक्षणाकरता सतत प्रार्थना करतात. 291 नंबर. पवन, जो सर्व पावन करतो तो पवन, किंवा जो प्राणदायी वातावरणाचे रूपाने स्वतःस प्रकट करून सर्व अस्तित्वाला आधारभूत झालेला असा पवन म्हणजे श्री विष्णू होय. 292 नंबर. पावनः, मागच्या पवन या संज्ञेच्या स्पष्टीकरणामध्ये आपण पाहिलेच आहे की परमेश्वर पवन म्हणजे वायू ह्या स्वरूपात सर्व जगतांस व्यापून राहिलेला आहे. तसेच तो प्राणवायू देऊन जगतातील सर्व प्राणीमात्रांच्या जीविताचे संरक्षण करीत आहे. आता पावन ही संज्ञा असे सुचविते की प्राणवायूलाही प्राण संरक्षणाची शक्ती ज्याच्यामुळे प्राप्त झाली तो पावन परमेश्वर श्री विष्णू होय. सतत हलणारी हवा ही इतर सर्व घटकांपेक्षा चांगल्या प्रकारे वातावरण शुद्ध करू शकते हे सर्व ज्ञातच आहे. ही शुद्धीकरणाची शक्ती त्याच्याच कृपेमुळे वायूला प्राप्त झाली आहे. थोडक्यात वायूस प्राणशक्ती देणारी गूढ अगाध शक्ती तोच आहे व वायूला कार्यकारी करणारी हलवणारी शक्ती तोच आहे. 293 नंबर. अनलः म्हणजे अग्नी, जो अग्नी स्वरूपाने सर्व प्राण्यांचे जीवन धारण करतो तो श्री विष्णू. जीवनाच्या अस्तित्वाकरता कमीत कमी काही उष्णतेची आवश्यकता असते. ही उष्णता मनुष्याच्या शरीरातील असेल किंवा पृथ्वीच्या उदरातील असेल. जीवनावश्यक उष्णता ह्या बाह्य जगतामध्येही आहे तशीच ती प्राणीमात्रांच्या शरीरांतर्गत आहे व तिच्या वाचून जीवांचे अस्तित्व राहूच शकणार नाही. म्हणूनच हा जीवदायी अग्नी दुसरा कोणी नसून तो आहे स्वतः श्री विष्णू. त्यालाच अनल असे संबोधिले आहे. दुसरा अर्थ असा होईल की अन ह्या पदाचा अर्थ आहे प्राण व ल पदाने त्याचे ग्रहण सुचविले आहे. म्हणून जो प्रत्यक्ष प्राणांची जीवित्व शक्ती धारण करणारा आत्मा आहे तोच परमात्मा श्री विष्णू. 294 नंबर. कामः, जो सर्व कामना नष्ट करतो तो. कामनांचे उत्सर्जन वासनांमधून होत असते. ज्यावेळी आपण वासनांचे पलीकडे जाऊ शकतो तेव्हाच आत्म्याची प्रतीती येऊ शकते. ज्याप्रमाणे सूर्य रात्रीचा अंधकार नष्ट करतो त्याप्रमाणे शुद्ध चैतन्य आणि वासना एकाच ठिकाणी एकाच वेळी राहूच शकत नाहीत. ज्यावेळी आत्मानुभूती येते तेव्हा वासना नष्ट होतात. भक्ताच्या दृष्टिकोनातून पाहता त्याच्या सर्व वासना पूर्णतेला नेणारा किंवा कामदेव म्हणजेच मधुमनाचा पिता व हेही श्री विष्णूंच्या अनेक नामांपैकी एक नाम आहे. मनुष्याच्या आयुष्यात जे अनंत दुःखाचे स्रोत आहेत त्या सर्वांचे
मुख्य उगमस्थान आहे वासना किंवा कामना. जेव्हा वासना मनात उद्भवते तेव्हा दोनच पर्याय आपल्या पुढे असतात. एक, ती पूर्ण करणे किंवा न करणे. जर आपली वासना पूर्ण झाली तर माणसाचे मन साहजिकच पुन्हा त्याची अपेक्षा धरते व हाव वाढल्यामुळे ते सतत अस्वस्थ राहते. दुसऱ्या बाजूने पाहता जर वासनापूर्ती झाली नाही तर राग उफाळून येतो. ही क्रोधावस्था माणसाचे मन संभ्रमित करते. ह्या संभ्रमामुळे स्वतः व इतर व्यक्ती अगर इतर बाह्य परिस्थिती जशी आहे तशी न दिसता त्याच्या विपरीत त्याला प्रतीतीस येत राहते. अशा संभ्रमित व्यक्तीचे सर्व ज्ञान गळून पडते व त्याची विवेकबुद्धी नीट काम करू शकत नाही. त्यामुळेच त्याने पूर्वी जपलेल्या आदर्शाच्या तुलनेत प्राप्त परिस्थितीचे मूल्यमापन त्याला योग्य रीतीने करता येत नाही. जेव्हा तर्कशुद्ध विवेकबुद्धी नष्ट होते तेव्हा त्याचा मनुष्यत्वाचा गौरव पूर्ण नष्ट झालेला असतो व तो पशुहूनही नीच अवस्थेला पोहोचलेला असतो. अशा तऱ्हेने व्यक्तीच्या होणाऱ्या बौद्धिक अधपतनाचा आलेख गीतेमध्ये वर्णिलेला आहे व ही संपूर्ण आत्मघाताची शृंखला वासनेतून निर्माण होते असे सांगितले आहे. तेव्हा भक्त अगर साधक त्याच्या अंतर्यामी असलेले हे निखळ सत्य जाणून घेतो, त्याची अनुभूती घेतो, तेव्हा तो आपल्या सर्व वासना व कामनांच्या पलीकडे जातो. त्यामुळेच त्या महान अंतरात्म्याला सर्व कामनांचा नाश करणारा कामहा असे येथे म्हटले आहे. तोच एक आपल्या भक्तांच्या सर्व कामना पूर्ण करतो. त्यामुळे त्यास आत्मतृप्त शांत व आनंदाच्या अवस्थेचा अनुभव येतो. 295 नंबर. कामकृत. जो सर्व कामना पूर्ण करतो तो. या संज्ञेच्या मतितार्थाचे विवरण या पूर्वीच्या संज्ञेमध्ये झालेले आहे. कामकृत या संज्ञेचा दुसरा अर्थ असा आहे की जो कामदेवाचा किंवा प्रेमदेवतेचा निर्माता आहे असा. जरी वासनामय कारण देहापासूनच सर्व कामनांचा उद्भव असला तरी आत्मसत्तेच्या चैतन्यदायी स्पर्शा वाचून वासना सुद्धा स्वतःस व्यक्त करूच शकत नाहीत. त्या दृष्टीने पाहता वासनांची अभिव्यक्ती ही त्याच्याच कृपेने होऊ शकते. म्हणूनच त्याला कामकृत असे म्हटले आहे. 296 नंबर. कांतः. ज्याचे स्वरूप अत्यंत मनोहर आहे असा. असीम सौंदर्य हेच आत्म्याचे स्वरूप म्हणजे स्वभाव आहे. उपनिषदांनी तर त्याची व्याख्या शांतम शिवम सुंदरम अशी केली आहे. मनुष्याच्या सौंदर्य भावनेला सुसंगतीची अत्यंत अपेक्षा असते. ज्या ठिकाणी ह्या सुसंगतीचा अत्यंत उत्कट अनुभव येतो तेथेच सौंदर्याची अनुभूती येते. अशा सौंदर्यापुढे बुद्धिनिष्ठ मनुष्याचेही व्यक्तिमत्व अत्यंत शांत व निश्चल होते. सौंदर्यानंदामध्ये मग्न होऊन निशब्द होते. अशाच दिव्य क्षणामध्ये ध्यान करणारा साधक आपल्या सर्व कोशामधून पार होतो व शुद्ध चैतन्याशी एकरूपता पावतो. अर्थातच त्या बुद्धिनिष्ठ मनुष्याचे व्यक्तिमत्वही अत्यंत शांत व स्थिर होते. म्हणूनच ह्या ठिकाणी आत्म्यालाच कांत अशी संज्ञा दिली आहे. विशुद्ध सौंदर्याची दिव्य पवित्र अभिव्यक्ती म्हणजेच श्री विष्णू. 297 नंबर. कामः. जो प्रेमास्पद आहे असा श्री विष्णू तो केवळ भक्तांचाच प्रेमास्पद असतो असे नाही, तर सर्व प्राणी मात्रांच्या सर्व प्रवृत्ती त्याचे प्रेम व सौख्य मिळवण्याकरताच कार्यप्रवृत्त होत असतात. सर्व सजीव प्राण्यांचे जीवनातील ध्येय आनंद स्वरूप आत्मा हेच असते. अगदी नगण्य अशा एकपेशीय प्राणी सुद्धा दुःखाविरुद्ध बंड पुकारतो व सुखासाठी प्रयत्न करतो. मनुष्यही त्याला अपवाद नाही. इंद्रिये, मन, बुद्धी यांची कक्षा ओलांडून गेले तरच ते जे सुख अनुभवाला येते त्याच असीम सुखाची आशा
विश्वातील प्रत्येक प्राण धारण करणाऱ्या सजीवाला असते, परंतु सर्व कामना तृप्त करणाऱ्या त्या परमानंदाचे अज्ञान असल्यामुळे जग दुःखात सापडते. तो परमात्मा भक्तांचा अत्यंत प्रिय असतोच, परंतु जे त्याला नाकारून इंद्रिय विषयांच्या मागे धावतात त्यांचाही तोच प्रिय असतो. आस्तिक त्याचा भक्तीने ध्यानाने शोध घेतात, नास्तिक त्याचाच शोध घेतात, परंतु तो त्यांच्या इंद्रिय ज्ञानातून अत्यंत तत्परतेने घेतलेला शोध असतो. 298 नंबर. कामप्रद. जो इच्छित वस्तूंची प्राप्ती करवून देतो तो, सर्व इच्छा पूर्ण करतो तो, भक्तांच्या सर्व इच्छा परमात्मा पूर्ण करतो. ध्यान साधकाच्या दृष्टीने परब्रह्म अशी अवस्था आहे की ज्या अवस्थेमध्ये सर्व वासना पूर्ण झालेल्या असतात, कारण परब्रह्माच्या दिव्य अनुभूतीनंतर कुठल्याच वासना मनात रेंगाळत नाहीत. 299 नंबर. प्रभुः. तो ईश्वर आहे, तोच स्वामी आहे, तोच सत्तावान आहे, तोच मालक आहे. ज्याचे पाशी कर्तुम म्हणजे करणे, अकर्तुम म्हणजे न करणे किंवा अन्यथा कर्तुम म्हणजे अन्य प्रकाराने करणे, ह्या सर्व शक्ती एकवटल्या आहेत, तो श्री विष्णू. थोडक्यात त्रैकालिक सर्व प्राण्यांचा स्वामी, वायुरूप चालक, अनंत भक्तांच्या विषय वासना नष्ट करणारा, भक्तांच्या कामना पूर्ण करणारा, अत्यंत रूपवान, पुरुषार्थाची आकांक्षा करणाऱ्यांकडून इच्छिलेला, भक्तांच्या कामना सर्वस्वी पूर्ण करणारा, सर्वोत्कृष्ट असा या श्लोकाचा अर्थ होतो. श्लोक नंबर 46. युगादिकृद्युगावर्तो नैकमायो महाशनः अदृश्यो व्यक्तरूपश्च सहस्रजीदनंतजीत. या श्लोकाचा अर्थ पाहूया. विष्णूंच्या सहस्रनामांपैकी हे 300 नंबरचं नाव युगादिकृत. पुराणांमध्ये असे वर्णन आहे की ज्याने कालाची युगामध्ये विभागणी केली तो. ही युगे 4 आहेत: कृत, त्रेता, द्वापार व कली. या प्रकारे तो कालाचा स्वामी आहे. आदी या शब्दाने कालाची सर्व विभागणी शतके, वर्षे, महिने, आठवडे, दिवस, तास व मिनिटेही त्यात अंतर्भूत आहेत. तो या युगांचा कर्ता आहे. इतकेच नव्हे तर तो ज्या जाणीवेमध्ये प्रत्येक अनुभव त्याचा काल व 2 अनुभवांमधील कालाचे अंतर हे सर्व प्रकाशमान होते, प्रतीत होते, त्या जाणीवेचाही प्रकाशक आहे. 301 नंबर. युगावर्तः. मागच्या संज्ञेमध्ये परमात्म्याचे सर्व युगांचा कर्ता असे वर्णन आले आहे. या संज्ञेमध्ये सतत परिवर्तन व पुनरावर्तन असणाऱ्या कालचक्राला गतिमान करणारी शक्तीही तोच आहे असे वर्णन आहे. त्याचाच अर्थ असा की तो कालाचा स्वामी आहे. इतकेच नव्हे तर त्या कालामध्ये घडणाऱ्या घटनांचा शक्तिमान नियामक व त्या सतत वाहणाऱ्या कालप्रवाहाच्या मागचे तत्वही तोच आहे. 302 नंबर. नैकमायः. ज्याने स्वमायेने धारण केलेले आकार अनंत आहेत व चित्रविचित्रही आहेत असा श्री विष्णू. जगत पालनाकरिता, जगताची व्यवस्था व गती रक्षण करण्याकरता त्या त्या कालाच्या आवश्यकतेनुसार परमेश्वराने वेगवेगळे आकार धारण करून ह्या जगतात अवतरण केले असे पुराणांमधून वर्णन आलेले आहे. असे 10 अवतार आहेत. परमेश्वराच्या त्या शक्तिमान अवतारांतही वैशिष्ट्यपूर्ण अशा श्रीराम व श्रीकृष्ण या व्यक्तिमत्वांमुळे वेगवेगळ्या प्रवृत्तींच्या व्यक्तींमध्ये वेगवेगळे दृष्टिकोन व भावना उत्पन्न झाल्या असेही आपणास वाचावयास मिळते. थोडक्यात ज्याने आत्मतत्वाची अनुभूती घेतली आहे त्याला वासनांचे अस्तित्व बद्ध करू शकत नाही व त्यांच्या सहित
तो लीलया आपले व्यवहार करू शकतो, कारण त्याने आपल्या वासनांवर स्वामित्व प्रस्थापित केलेले असते. माया, जिचे दुसरे नाव अविद्या असेही आहे, तिची उभारणी वासनेतूनच झालेली आहे व त्यातूनच आपल्या कारण देहाची उत्पत्ती होते. जो या सर्वाच्या पलीकडे जातो तोच त्या परमात्म्याला जाणू शकतो. मायेला परमात्म्याजवळ अस्तित्व नाही, तो मायातीत आहे व आपल्यासारखे एकाकी व्यक्तित्व मायेच्या जुन्माला बळी पडते. जो स्वतःच्या कार्याकरता मायेच्या पाशामध्ये बद्ध न होता मायेचा उपयोग करून घेतो, तो नैक माय म्हणजे श्री विष्णू होय. 303 नंबर. महाशनः, ज्याचा आहार फार मोठा आहे तो, अशी या संज्ञेची फोड करता येईल. व्यक्तीच्या वासनांमधून उत्पन्न होणाऱ्या प्रत्येक स्तरावरील विचार, भावना, संवेदना या सर्वांचा तो स्वीकार करतो, आहार करतो तो. परंतु समाधीमध्ये जेव्हा बद्ध अहंकाराचा लय होतो व परतत्वाची अनुभूती येते, तेव्हा वासनांचे हे सर्व व्यक्तीकरण, व्यक्तता त्या अनंत अनुभूतीमध्ये जणू काही गिळले जाते. म्हणूनच त्या महाविष्णूला जो सर्वांचे अशन करतो तो महाशन अशी संज्ञा दिली आहे. 304 नंबर. अदृश्य. इंद्रिये, मन, बुद्धी यांच्या सहाय्याने आपण बाह्य जगताचे व आपल्या स्वतःच्या विचार भावनांचे ज्ञान करून घेतो, परंतु ते परमसत्य आपल्या ज्ञान ग्रहण करणाऱ्या इंद्रियांच्या अगर जाणीवेच्या कक्षेमध्ये येत नाहीत. ते अंतस्थानी आहे व त्या शाश्वत तत्वामध्ये बाह्य ज्ञान ग्रहणाच्या साधनांना व बाह्य विषयांना काहीही स्थान नाही. ते आत्मनिष्ठ सत्य स्वरूपतः ज्ञानेंद्रियांचा विषय होऊ शकत नाही, म्हणूनच त्याला अदृश्य म्हटले आहे. तो स्वतःच सर्व अनुभवांचे ग्रहण करणारा ज्ञाता आहे. 305 नंबर. व्यक्त रूप, ज्याने व्यक्त आकार धारण केला आहे असा. ध्यानावस्थेमध्ये साधकास या आकाराची स्पष्टपणे प्रतीती येते. या संज्ञेतील विरोधाभासाने जी बुद्धीची कोंडी होते ती मुख्यतः या संज्ञेच्या स्थानामुळेच होते. या पूर्वीच्या नामाने आपणास असे सुचविले आहे की तो परमात्मा अदृश्य आहे व पुढच्याच संज्ञेने स्पष्टपणे सांगितले आहे की तो दृश्य आहे. ह्याचा अर्थ असा की जरी तो इंद्रियांच्या साधनांनी प्रतीत होत नसला तरी योगी जेव्हा इंद्रियातीत अवस्थेत जातो तेव्हा आत्म्याच्या दिव्यानुभूतीचा साक्षात्कार त्याला होतो. जरी सामान्यतः त्याला पाहणे सुलभ नसते तरी भक्तांच्या हृदयात प्रभू क्रीडा करतात व त्या दिव्यानंदात भक्त वेडे होऊन जातात. 306 नंबर. सहस्रजित, जो सहस्रावधींना जिंकतो. सत्प्रवृत्तीच्या साधूंचा नाश करण्याकरता अनेक उपाय योजणाऱ्या सैतानी प्रवृत्तींचा, राक्षसांचा नाश करण्याकरता परमेश्वर अवतार रूपाने व्यक्तदशेस येतो असे पुराणांत सर्वत्र वर्णन आढळते. जो अशा सैतानी प्रवृत्तीवर विजय मिळवितो तो विष्णू. आसक्ती, हाव, मत्सर, आधाशीपणा ह्या दुर्गुणांची झुंड ज्यावेळी व्यक्तींच्या आंतरिक विश्वावर आक्रमण करते आणि साधकाची सर्व शांतता, समत्व नष्ट करते, तेव्हा त्या सर्वाचा नाश ह्या श्रेष्ठ परमात्म्याकडून केला जातो. म्हणूनच त्याचा उल्लेख मनुष्यांच्या सर्व नीच प्रवृत्तीवर नेहमीच विजय मिळविणारा सहस्रजित असा केला जातो. 307 नंबर. अनंतजित, निरंतर विजयी होणारा. परमेश्वर हा नित्य विजयी आहे. प्रत्येक अवतारामध्ये तोच शेवटी विजयी होतो. नकारात्मक नीच प्रवृत्तीवर तेव्हाच कायमचा विजय मिळवला जातो जेव्हा त्या उच्चतम परम तत्वाची अनुभूती येते. म्हणूनच त्याला अनंतजित म्हटले जाते. थोडक्यात युगाधिकांचा आरंभ करणारा, चारही युगे
चक्राप्रमाणे फिरवणारा, अनेक माया धारण करणारा, कल्पांच्या शेवटी सर्वांना ग्रासून टाकणारा, इंद्रियांना कळू न शकणारा, स्वयंप्रकाश असल्याने योग्यांना स्पष्ट दिसणारा, युद्धात देवांच्या हजारो शत्रूंना जिंकणारा, युद्धात किंवा खेळात सर्वांना जिंकणारा, असा या श्लोकाचा अर्थ होतो. श्लोक नंबर 47. इष्टो विशिष्ट शिष्टेष्ट शिखंडी नहुषो वृषः क्रोधः क्रोधकृत्कर्ता विश्वबाहुर्महीधरः. या श्लोकाचा अर्थ पाहूया. 308 नंबर. इष्ट या संज्ञेचा अर्थ दोन तऱ्हेने होईल. पहिला, ज्याचे पूजन आवाहन वेगवेगळ्या वैदिक विधींनी यज्ञांनी केले जाते तो इष्ट. दुसरा अर्थ होईल, जो सर्वांचा प्रियतम आहे तो इष्ट. सर्वांच्या प्रेमाचे केंद्रस्थानही तोच आहे. बृहदारण्यकोपनिषद अत्यंत स्पष्ट शब्दात सांगत आहे की मनुष्य आपल्या पत्नीवर प्रेम करतो ते पत्नी करता नाही तर स्वतः करताच करतो. आपले जे आपल्या आत्म्यावर प्रेम असते त्यातूनच सर्व प्रेमांची उत्पत्ती होत असते. 309 नंबर. अविशिष्ट जो अत्यंत उदात्त व पवित्र आहे असा श्री विष्णू. तो सर्वांच्या हृदयात राहतो. प्रत्येक प्राणीमात्राच्या प्रत्येक शारीरिक, मानसिक, बौद्धिक क्रिया त्याच्याच प्रेरणेने होत असतात. म्हणूनच त्याला ही संज्ञा देण्यात आली आहे. 310 नंबर. शिष्टेष्ट आध्यात्मिक प्रवृत्तींच्या सज्जनांचा इष्ट तसेच सर्व निष्ठावान भक्तांचा तो प्रियतम आहे म्हणून तो इष्टेष्ट होय. तोच त्यांचे ध्येय आहे, तोच त्यांचे गंतव्य आहे. सर्व दिव्य पवित्र हृदयांचा तो प्रियकर आहे. दुसरा अर्थ होतो, जे भक्त परमेश्वरावर मनापासून व निष्ठेने प्रेम करतात त्यांचेवर स्वतः परमेश्वरही अत्यंत उत्कट प्रेम करतो. या संज्ञेची अशीही फोड करतात की जो भक्तांकडून सतत काया वाचा मनाने पूजीला वंदिला जातो तो. 311 नंबर. शिखंडी ज्याने मोर पंखाचा मुकुट धारण केला आहे असा. भगवान श्रीकृष्णाने जास्त करून आपल्या बालपणात मोरपिसाचे शिरोभूषण धारण केले असे भागवतात वर्णन केले आहे. 312 नंबर. नहुष नहन म्हणजे बंधन. त्यामुळे या संज्ञेचा अर्थ होईल जो बंधनांनी ओळखला जातो तो. वेदांताप्रमाणे ईश्वर ही संज्ञा जो समष्टी कारण देहाने मायेने समित बद्ध झालेला आत्मा आहे त्याला दिलेली असते. याउलट जो मायेला आपल्या अधिपत्याखाली ठेवतो तो ईश्वर असाही अर्थ आढळतो. आणखी एक अर्थ असाही होतो की जो सर्व प्राणीमात्रांना मायेच्या बंधनात बांधून टाकतो तो. पुराणांचे अभ्यासक म्हणतात की इंद्रपदावरही अधिपत्य गाजविणारा नहुष हा परमेश्वराच्याच भव्य पराक्रमाचे प्रतिरूप आहे. 313 नंबर. वृष हिंदू संस्कृतीतील एका प्रख्यात विधानावरून सिद्धांतावरून आपल्याला दिसून येते की परमेश्वर हाच धर्मस्वरूप आहे. धर्म म्हणजे अस्तित्वाची मूलभूत धारणा ज्या आधाराने व्यक्ती ही व्यक्ती म्हणून अस्तित्वात राहू शकते व ज्याच्या वाचून व्यक्तीचे अस्तित्व असूच शकत नाही तो त्या व्यक्तीचा धर्म. ह्या दृष्टीने पाहता प्रत्येकाचा आधारभूत धर्म आत्माच आहे. त्यामुळे श्री विष्णूचे वृष हे नाम तो दुसरा कोण नसून आपला प्रत्यक्ष आधारभूत आत्माच आहे असे सुचवितो. ह्या संज्ञेचा दुसरा अर्थ असाही होतो की जो आपल्या सर्व भक्तांवर इच्छापूर्तीचा वर्षाव करतो तो वृष. वासनांच्या अपूर्णतेमुळे येणाऱ्या
अस्वस्थतेतून इच्छांचा उगम होतो व त्या उफाळून व्यक्त दशेला येतात. इच्छा उगम पावताच मन त्याप्रमाणे संकल्प करते व शरीर त्याच्या पूर्तीकरता हालचाल करते. ह्या सर्व शरीर मनाच्या हालचाली आत्म्याच्या सामर्थ्याखेरीज शक्य नाहीत. शेवटी सर्व इच्छा पूर्ण करणारा आपल्या हृदयाचा स्वामी परमात्मा श्री विष्णूच आहे. 314 नंबर. क्रोध हा आपल्या प्रामाणिक भक्तांच्या मनातील क्रोध नाहीसा करणारा. पूर्वी आपण पाहिलेच आहे की मनातील इच्छा पूर्तीला अडथळा आला की मनुष्याला क्रोध येतो. परमात्म्याच्या साक्षात्काराने सर्व इच्छा समाप्त होतात. त्यामुळे क्रोध येण्यास कधीही अवसर राहत नाही. जेव्हा सर्व जगताचे द्वैत भावाने ज्ञान होत असते तेव्हाच राग येण्याची शक्यता असते. ज्याने आत्मतत्व जाणले आहे त्याला सर्व ठिकाणी आत्मतत्वाखेरीज दुसरे काहीच प्रत्ययास येत नाही. त्यामुळे क्रोध भावना चाळविण्याचा प्रश्नच येत नाही. 315 नंबर. क्रोध कृत करता. भक्तांचे विषय विकार जेव्हा उफाळून येतात तेव्हा प्रामाणिक निष्ठावान साधकाच्या मनात जो त्या विकारांबद्दल क्रोध उत्पन्न करतो तो क्रोधकृत. तसेच तोच सर्व विकारांच्या निर्मितीमागील प्रेरक करता आहे. कारण विश्वातील सर्वाची उत्पत्ती त्याच्यापासूनच होत असते. 316 नंबर. विश्वबाहू. ज्यास असंख्य बाहू म्हणजे हात आहेत असा. त्याचे हात सर्वत्र असून तो आपल्या ह्या हातांनी विश्वातील सर्व घडामोडी घडवून आणीत असतो. जोपर्यंत हृदयात प्राणांचे अधिष्ठान आहे तोपर्यंतच हातपाय कार्य करू शकतात. जोपर्यंत जीवनाचा स्पर्श आहे तोपर्यंत हात वर उठून आपले कार्य करू शकतो. जीवन हातांचे द्वारे आपणास व्यक्त करीत असते. जगातील विविध प्रकारची चाललेली सर्व कार्ये व ते करणारे सर्व हात हे त्याचेच हात आहेत. ज्या ठिकाणी हे जीवन नाही त्या ठिकाणी निष्प्राण हात काहीही कार्य करू शकत नाहीत. त्यामुळे जे कार्यकारी महत्त्व सर्व हातामधून कार्य करते त्यालाच विश्वबाहू असे म्हटले आहे. 317 नंबर. महीधरः. जो पृथ्वीचा आधार आहे व गाभा आहे तो. परमात्मा हे विश्वाचे अपादान कारण आहे. ज्याप्रमाणे कापूस हा कापडाचा, माती हा घटाचा व सोने हा अलंकाराचा आधार आहे त्याप्रमाणे परमात्मा हा विश्वाचा आधार आहे. मही ह्या शब्दाचा दुसरा अर्थ होतो भक्तांनी भक्तीने केलेले महिमान, पूजा. भक्ताच्या हृदयातील भक्तिभाव पूजा धारण करतो, स्वीकारतो तो भगवान श्री विष्णू महीधर आहे. थोडक्यात परमानंद रूपाने सर्वांना प्रिय असणारा, सर्वांच्या अंतर्यामी असल्याने विशिष्ट नसलेला, श्रेष्ठ पुरुषांना प्रिय, मोरपिसांचा मुकुट धारण करणारा, प्राणीमात्रांना मायेने बांधून टाकणारा, कामना पूर्ण करणारा, क्रोधी दुष्टांना मारणारा, ज्याचे हात सर्वत्र आहेत असा पूजा घेणारा, असा या श्लोकाचा अर्थ होतो. रामकृष्ण हरी.